नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आज राजनगाव शेणपुंजी येथे, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथली यात्रेनिमित्त. पहिले आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतले. त्याच्यानंतर आम्ही यात्रेमध्ये घुसलो. हे बघा, सावतामाळी मंदिर खूप आकर्षक असं सजवलं होतं त्यांनी. गर्दी खूप होती. हे बघा, दुकानं पूर्ण. हे बघा, लाईटीनं किती आकर्षक दिसत होतं मंदिर. आम्ही पहिले काही दिवस इथं राजनगावात राहिलेलो आहे, त्याच्यामुळं मित्र वगैरे जुने भेटतात इथं. खूप जुन्या ओळखी आहेत तिथल्या. जुने मित्र वगैरे भेटले. आम्ही जिथं जिथं गर्दी समजा तिथं मोबाईलला व्हिडिओ नाही घेतला. कारण की काही मुलं इथं नुसतं चोरी करण्यासाठी येतात. काही खरेदी वगैरे केली आम्ही. जिथं जास्त गर्दी होती तिथं आम्ही व्हिडिओच घेतला नाही. त्याच्यानंतर खरेदी वगैरे झाल्यास नंतर आम्ही पुढे निघलो. खूप छान यात्रा भरते इथं. हे लक्ष्मी देवी मंदिर, लक्ष्मी माता मंदिर. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलोय. आम्ही काही गाडी आणलेली नव्हती, कारण की गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही गाडी लावायला जागाच नव्हती. चोरांची बी भीती असते, त्यामुळे आम्ही गाडी आणली, निरीक्षणाला चालतोय. आता आलेलो आहे आम्ही आता रिक्षा स्टँडवर. खूप छान अशी मजा आली यात्रेमध्ये. आलो आहे आम्ही रिक्षा स्टँडला.
हे बघा, इथं बी खूप गर्दी होती रस्त्यानं. हे रिक्षा स्टँड राजनगावचं. आम्ही 7-8 वर्ष राहिलेलो आहे राजनगावमध्ये. भरपूर जुने मित्र वगैरे भेटलेत मध्ये. बसलो रिक्षामध्ये, निघालोय घरी. हे राजनगावचं मार्केट, मेन रोडचं. खूप असं मोठं मार्केट आहे राजनगावचं. दुकान वगैरे लागतात तिथं, MIDC असल्यामुळे. आलो आम्ही राजनगाव फाट्यावर. बस पण असतात, पण बस राजनगावमध्ये येत नाही, कारण की गर्दी खूप असते. त्याच्यामुळं राजनगावात गाडी घेत नाही ती. मेन गावात फाट्यापर्यंतच आणतात. आम्ही दरवर्षी यात्रेला येत असतो इथं. आलोय आम्ही घरी. बजाजनगर, आंबेडकर चौक. बघा, क्रोमा शोरूम आहे मोठं. ऑनलाईन शॉपिंग सेंटर आहे. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. कसा वाटला ब्लॉग सांगा, कमेंटमध्ये सांगा.